हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। मी ऋतुजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ऋतूज युनिवर्समध्ये। आज होता सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळी अगदी निवांत उठले। मग उठताच आधी घराची थोडी साफसफाई केली। खरं सांगायचं तर स्वच्छ घर पाहिलं का दिवसाला वेगळाच पॉझिटिव्ह स्टार्ट मिळतो, हो की नाही। साफसफाई झाली आणि फ्रेश झाले। मग ठरवलं ब्रेकफास्टला काय बनवावं। तर कालच पुरणपोळी केली होती, तर मी काय करते, पुरण थोडं एक्स्ट्राच बनवते, म्हणजे मग अजून 1-2 दिवस पुरणपोळी खाता येते। मग काय, आज ब्रेकफास्टला पुरणपोळीचाच बेत होता। गरमागरम पुरणपोळी, त्यावर तूप, वा 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 वा, यापेक्षा दुसरं सुख नाही। दुपारची कामं आवरली, जेवण केलं आणि मग आम्ही आलो मम्मीच्या घरी। माझे काही पार्सल्स आलेले होते, ते मला पिक करायचे होते। मी आली होती मम्मीकडे आणि इथे बघा रुजय पुरणपोळी खातोय इथे पण, आणि मस्त TV बघतोय। मग थोड्या वेळातच मी रेडी झाले, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर। मी मस्त इथे पैकी ड्रेस घेऊनच आली होती मी। मी इथे रेडी झाली आणि हे बघा किती छान फूल आलंय, काटा टोचला मला। आणि मग काय, मग तिथून आम्ही लगेचच रेणुका माता मंदिरात दर्शन घ्यायला निघालो। हे आहे नाशिकमध्ये भगूरचं रेणुका माता मंदिर। मंदिरात गेल्या गेल्या एकदम शांत आणि मस्त प्रसन्न वाटलं। भक्तिभावाने सगळं, म्हणजे वातावरण असं मंत्रमुग्ध होऊन जातं। आणि धूपचा अगरबत्तीचा सुगंध मस्त दरवळत होता आणि त्या वातावरणामध्ये मन एकदम प्रसन्न झालं। मग आम्ही दर्शन घेऊन थोड्या वेळ इथे मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो। असे इथे बेंच होते, थोड्या वेळ बसलो आम्ही तिथे। मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्हाला अचानक पावसाळ्यातील खरी मजा घ्यावीशी वाटली। आणि काय बरं, तर पकोडे। पण खूप शोधूनही आम्हाला एकही रेस्टॉरंटमध्ये पकोडे मिळाले नाही। आणि खूपच इच्छा होत होती खायची। मग काय, मग घरीच बनवायचं ठरवलं। आम्ही रस्त्याने खूप भजी शोधत होतो, आम्हाला भजी खायची होती, कारण मस्त पावसाळी असं छान क्लायमेट झालेलं होतं। मस्त गरमागरम भजी खावीशी वाटत होते, पण काही कुठेच छान असं दिसलंच नाही। मग काय, आता घरी आलोय आणि आता मम्मी आणि मी बनवतोय भजिया पकोडा। खूप दिवसांनी मी आणि मम्मीने मिळून काहीतरी बनवलं होतं, म्हणजे मी ॲक्च्युली तिच्या हाताखाली हेल्प करत होती। बनवलं तर तिनेच। पहिले पापड पण तळून घेतले, मग मस्त गरमागरम भजे, हे बघा, हा हा मस्त असं वाफ निघत होती त्या भज्यातून। मी ते पटकन गरम गरमच टेस्ट केले। आणि मग हे बघा, आम्ही सगळेजण मिळून मग मस्तपैकी भजिया पार्टी केली। पाऊस पडत होता आणि भजे खाण्याची खूप क्रेविंग होत होती आणि कुठेच नाही मिळाले। मग काय, आम्ही बनवले आणि मस्तपैकी भजे पार्टी एन्जॉय केली। अरे गाइस, आता आम्ही चाललोय गणपती बाप्पा बुक करायला, नाशिक रोडला। येस, आम्ही निघालो होतो मूर्ती बुकिंगला आणि रस्त्याने आम्हाला मंडळाचे गणपती दिसत होते। आणि मग फायनली आम्ही तिथे गेलो बघायला मूर्ती। पण वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहून मन अगदी आनंदून गेलं होतं। पण समस्या अशी झाली की इतक्या सुंदर मूर्ती होत्या की कोणती घ्यायची हेच ठरत नव्हतं, थोडा गोंधळच उडाला। आणि मग ठरवलं थोडा अजून विचार करू आणि मगच बुकिंग करू। हे बघा, अजून एक मंडळाचा गणपती घेऊन चालले होते आणि इथे रुजयला बाहेर निघाले की लगेच भूक लागते। मग काय, हे इथे काहीतरी असं मक्याचं काहीतरी होतं, ते त्याला खायला घेतलं। आजसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बाय।